जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। गर्ल्स हायस्कूल इचलकरंजी या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित गर्ल्स हायस्कूल इचलकरंजी या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। प्रथमतः शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन, माननीय मुख्याध्यापिका सौ S.A. पाटील, ज्येष्ठ शिक्षिका सौ पाटील मॅडम, आर्ट ऑफ लिव्हिंग चे सर्व योगा शिक्षक यांनी केले व योग प्रात्यक्षिकांना सुरुवात करण्यात आली। योग प्रात्यक्षिकाचे उत्तम सादरीकरण आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी या संस्थेचे सर्व योगा शिक्षकांनी केले। विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी, गुरुदेव, कार्यकर्ते, शिक्षकेतर कर्मचारी योगा प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला। माननीय मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम यांनीही योग दिनाचे महत्त्व सांगून योगासन व त्यांचे फायदे विद्यार्थिनींना आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले। या कार्यक्रमानंतर SSC परीक्षा मार्च 2023-24 विद्यालयातील इयत्ता 10वीच्या सर्व तुकड्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या सर्व विद्यार्थिनीचा त्यांच्या पालकांसह सत्कार विद्यार्थ्यांकडून करण्यात आला। तसेच या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून दैनिक ग्रामदेवचे संपादक श्री तसेच पत्रकार श्री सखाराम जाधव तसेच गुणवंत विद्यार्थिनीचे पालकांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व सर्व गुरुदेव, कार्यकर्ते, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हुकेरी सर यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री भस्मे सर यांनी मांडले। चला तर पाहूया सविस्तृतांत न्यूज चॅनल नेटवर्क सह। आणि दक्षिणायन, उत्तरायण मधून दक्षिणायनामध्ये प्रारंभ झाला, म्हणजे आता दक्षिणायन सुरू झालं। आता दक्षिणायन सुरू झालं म्हणजे काय, तर सूर्याचा प्रकाश कमी होतो आणि उष्णता हळूहळू कमी होते, याला आपण दक्षिणायन म्हणतो। आणि म्हणून आजचा दिवस हा मोठा दिवस, सर्वात मोठा दिवस म्हणजे 21 जून। आता या 21 जूनाचं आणखी एक महत्त्व म्हणजे योग दिन। आपण म्हणतो शरीर जर तंदुरुस्त व्हायचं असेल, ठेवायचं असेल, बॉडी मेंटेन करायची असेल तर व्यायाम महत्त्वाचा। आता व्यायाम, योग म्हणजे फक्त व्यायाम आणि शरीर तंदुरुस्ती असं नाही, तर मनाची तंदुरुस्ती करण्यासाठी सुद्धा आजचा हा योग दिन साजरा केला जातो, आंतरराष्ट्रीय योग दिन। मग आता यामुळं आपल्याला एकाग्रता वाढते, मेंदू आपला चंचल बनतो, त्यानंतर भरपूर म्हणजे स्मरणशक्ती वाढते, शरीरही तंदुरुस्त राहतं आणि शरीराबरोबर आपला मेंदूही तंदुरुस्त राहतो। आत्ताच हुकेरे सरांनी सांगितलं, आपल्या गर्ल्स संकुलाचा मेंदू म्हणजे आपल्या 10वी अच्या आलेल्या प्रथम क्रमांकाच्या 2 विद्यार्थी। आता सगळ्यांनीच हा मेंदू व्हायचं बघायचा आहे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर अगदी 25 वर्षांनंतर या फरशी बसवण्याचं काम 21 जानेवारी दिवशी आपला हा माजी विद्यार्थिनीचा मेळावा झालेला होता आणि या माजी विद्यार्थिनीने आपल्याला जवळजवळ 80,000 रक्कम दिलेली। त्या 80,000च्या रकमेतून आपण खिडक्यांचं स्लायडिंग आणि खिडक्यांच्या जाळ्या बसवण्याचं काम, आणखी एका डोनर मॅडमने आपल्याला रक्कम दिलेली होती। या सगळ्या डोनरांच्या माध्यमातून आपण भौतिक सुविधा म्हणून खिडक्यांच्या जाळ्या बसून स्लायडिंग सगळ्या काही जमलेल्या नाहीत, पण जेवढं शक्य होतं तेवढं केलेलं आहे। आणि राहिलेली जी रक्कम माझी विद्यार्थिनींच्याकडे होती, त्या राहिलेल्या रकमेतून या माझी विद्यार्थिनीने आपल्याला स्टेज, जे आपलं सुंदर रेखीव आखीव दिसतंय, ते स्टेजवर फरशी घालण्याचं काम, सुशोभित स्टेज करण्याचं काम या माझी विद्यार्थिनीने केलेलं आहे। त्याबद्दल माझी विद्यार्थिनींचंही संस्थेच्या वतीनं, गर्ल्स संकुलाच्या वतीनं मी स्वागतही करते आणि त्यांना धन्यवादही देते, कारण खूप त्यांनी काम छान केलेलं आहे आणि अगदी कार्यक्रम सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त उठावशीर झालेले। पुढचा महत्त्वाचा म्हणजे आता विद्यार्थिनींचा सत्कार मुद्दामच होऊन लागते, तुमच्या समोर ठेवलेला आहे, तुम्हाला चालना मिळावी। अगदी तुमचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।